नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आत्ता सकाळचे वाजलेत 9:30 आणि आम्ही निघालेलो आहे इथलं क्रेटर लेक पाहण्यासाठी. तर सध्या आम्ही ऑरिगॉन राज्यामध्ये आहे आणि ऑरिगॉन राज्यातलं क्रेटर लेक नॅशनल पार्क. तर इथे खूप मोठा लेक आहे, जो अमेरिकेमधला सगळ्यात मोठा लेक आहे आणि सगळ्यात खोल लेक आहे आणि खूप छान असं हे निळंशार पाणी दिसतं या लेकचं. तो लेक पाहायला आलोय. हा लेक जगामधला सुद्धा सगळ्यात मोठ्या लेकपैकी एक मानला जातो. हा क्रेटर लेक पाहायला जो आहे तो पूर्ण एक दिवस लागतो. तर चला आपण पाहूयात हा क्रेटर लेक कसा आहे. आणि हा क्रेटर लेक पाहण्यासाठी खूप वेगवेगळे व्ह्यू पॉईंट्स आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याचा वेगळा व्ह्यू दिसतो. तर चला आपण पाहूयात हा क्रेटर लेक कसा आहे ते. लेट्स गो. क्रेटर लेकला जात असताना हा क्रिस्टल लेक दिसतोय आणि याचं नाव क्रिस्टल लेक यासाठी आहे की याच्या आजूबाजूचा जो डोंगर आहे तो स्नो असताना पूर्ण हिऱ्यांसारखा दिसतो, त्यामुळे या लेकला क्रिस्टल लेक असं म्हणतात. तर इथे थोडा वेळ थांबून आपण आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करतोय. सारांश आवडत्या डायनासोरला भेटला येतो या पेट्रोल पंपावर. तर आता मी सुद्धा गाडी चालवतीये. आम्ही दोघांनी पण काल आणि आज दोन्हीही दिवस ड्राईव्ह केलं. आणि जेव्हा एवढी मोठी रोड ट्रिप असते तेव्हा एकच कोणी जर ड्राईव्ह करत असेल तर मात्र एका माणसावरती खूप जास्त लोड येऊ शकतो. जेव्हा दोघंही जण गाडी चालवतात तेव्हा खरं ड्राईव्हची मजा येते आणि प्रवास सुद्धा सुखकर होतो. आणि मला तर ड्राईव्ह करायला सुद्धा खूप जास्त आवडतं, खूप मजा येते. ज्या मुली विचार करतायत की मी गाडी चालवू शकते का, मला येईल का, घरामध्ये गाडी आहे पण भीती वाटते चालवायला, तर त्या मुलींना मी सांगू इच्छिते की गो फॉर इट. म्हणजे मला सुद्धा खूप भीती वाटत होती पण मी गाडी शिकले आणि सुरुवातीला सगळ्यांनाच भीती वाटते. तर ती भीती तुम्ही एकदा पार केली तर तुम्ही खूप छान पद्धतीने गाडी चालवू शकता. सो प्लीज जर तुम्ही गाडी शिकण्याचा विचार करत असाल तर नक्की गाडी शिका आणि तुम्हाला खूप मजा येईल आणि खूप आवडेल गाडी चालवायला आणि तुमचा आत्मविश्वास सुद्धा नक्की वाढेल. तर बोलता बोलता आपण क्रेटर लेक नॅशनल पार्कमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे नॅशनल पार्क खूप मोठं आहे. तर आपल्याला लवकरच आता क्रेटर लेक दिसणार आहे आणि आम्ही तर खूप एक्सायटेड आहे. अमेरिकेमधला सगळ्यात मोठा लेक आहे तरी कसा तो पाहण्यासाठी. कसला भारी व्ह्यू दिसतोय हा. डोंगरांच्या रांगांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या छटा आहेत. वा, कमाल व्ह्यू. आणि फायनली आपण पोहोचलेलो आहे क्रेटर लेकला आणि हा आहे अमेरिकेतला सगळ्यात मोठा लेक आणि खूपच सुंदर आहे. आता जो लेक दिसतोय हा अर्धाच आहे आणि या लेकच्या पुढे जो आहे, पुढचा जो भाग आहे डाव्या साईडचा, तो याच्यापेक्षाही मोठा आहे. हा तलाव डोंगरांच्या मध्ये आहे आणि आपण या लेकला गोलाकार पद्धतीने राऊंड मारू शकतो. प्रत्येक ठिकाणाहून याचा वेगळा व्ह्यू दिसतो. आणि आता या लेकचा पलीकडचा जो भाग आहे तो कामासाठी बंद केलेला आहे आणि फक्त अर्धा भाग सुरू आहे. तिथून आपण या लेकचे वेगवेगळे व्ह्यू पाहू शकतो. या क्रेटर लेकची थोडक्यात माहिती घेऊयात. हा क्रेटर लेक जो आहे तो अमेरिकेतला सगळ्यात मोठा आणि खोल लेक तर आहेच, पण हा प्रसिद्ध आहे त्याच्या क्रिस्टल क्लिअर निळाशार पाण्यासाठी. 1902 पासून हे क्रेटर लेक नॅशनल पार्क आहे आणि हे नॅशनल पार्क 286 स्क्वेअर माइल्स एवढ्या मोठ्या एरियामध्ये पसरलेलं आहे आणि घनदाट जंगल सुद्धा आहे या एरियामध्ये. जवळपास 750 वर्षांपूर्वी इथे खूप मोठा डोंगर होता, माउंट माजमा नावाचा, आणि तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि तो डोंगर कोसळला आणि तिथे मोठा खड्डा पडला आणि त्या खड्ड्यामध्ये वर्षानुवर्ष पाणी आणि स्नो साठून साठून हा एवढा मोठा क्रेटर लेक तयार झालाय. तिथून सुद्धा त्या टोकावरनं खूप छान व्ह्यू दिसतो, पण लहान मुलं जात नाहीत, मोठे लोक जाऊ शकतात. सागर चाललेला आहे तिथून अजून खूप छान व्ह्यू दिसणार, कारण की समोर हा लेक डाव्या साईडला अजून मोठा आहे. खूप सुंदर. I'm recording you, so whatever I see is gonna get recorded. So if you join up, you might also get recorded. Oh, bye. I'm stopping recording. ओके, तर आता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आम्ही क्रेटर लेकचा एक पॉईंट पाहायला चाललो आहे, जिथे क्रेटर लेकमध्ये खाली आपण चालून क्रेटर लेक पाहू शकतो, खाली उतरून पाहू शकतो. तर तो पॉईंट पाहायला चाललो आहे. दुपारचा 1:30 वाजला आहे आणि खूप गर्दी आहे. दोन्ही साईडला रस्त्याच्या पार्किंग केलेलं आहे. हां, आता बोल. Okay, so we are at Crater Lake, and we are at Crater Lake right now, and it's fun to be here.
in Crater Lake, you मी बघते there बाळा, are तू हलते जास्त. viewpoints, so you might get to stay in the car and do stuff. Or there are also cool things you could see. What cool thing, चिकू? In the way, you might see a deer, like we saw it. ए डिअर कुठे बघितलं आपण? Yeah. काल बघितलं. Oh. ओके. Oh yeah. It's basically the way. Okay. And Crater Lake is really big. It might take one day to explore the whole entire Crater Lake. So let me show you how नाही, it आता looks आता नंतर around त्यांना here म्हणू right की now. वी विल शो यू वन्स वी गेट डाऊन. ओके. And I'll So- show you some cool stuff. And look at the sea. सी. I mean Crater Lake. Oh, that's just a car. Sorry. Now look there. Could you Soda. show them? दाखवूयात आपण. इतका सुंदर दिसतोय लेक इथून आणि उन्हामुळे खरं तर खूप उठून दिसतोय. आणि हा जो लेक आहे तो 1900 फूट खोल आहे, म्हणजे जवळजवळ 200 मजली इमारती एवढा खोल आहे हा लेक. खाली गेल्यावरती आपल्याला बोट राईड सुद्धा करता येते आणि बोट राईड खरंच खूप छान असणार आहे, पण आम्ही मात्र आज बोट राईड करणार नाहीये. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की क्रेटर लेक नॅशनल पार्क यांचीच बोट राईड आहे ही, आणि दुसरं कोणाला अलाउड नाहीये की आपली बोट घेऊन तिथे जाणं, कारण की त्यांना हे जे लेकचं पाणी आहे ते प्रदूषित करायचं नाहीये. इथे फिरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे स्वच्छता. इथे अमेरिकेला खरं तर इतका सुंदर निसर्ग लाभलेला आहे, पण ते निसर्गाचं संवर्धन सुद्धा करतात. सरकारपासून सामान्य माणसांपर्यंत सगळेजण स्वच्छता ठेवतात. आम्ही येलोस्टोन नॅशनल पार्कला गेलो होतो, तिथे सुद्धा पूर्ण एवढ्या मोठ्या नॅशनल पार्कमध्ये खाण्यापिण्याची आधीमध्ये कुठेच सोय नव्हती. ते फक्त त्यांचा निसर्ग संवर्धन करण्यासाठी आणि जपून ठेवण्यासाठी ते त्यांनी केलं होतं. आणि इथे सुद्धा या नॅशनल पार्कमध्ये सुद्धा फक्त एकच ठिकाण आहे जिथे त्यांचं रेस्टॉरंट आहे, रिम विलेजमध्ये. बाकी इतर ठिकाणी कुठेही कसलेही स्टॉल दिसणार नाहीत. जवळजवळ 2 किलोमीटरची हाईक ही येऊन जाऊन 2 किलोमीटर जाताना खरं खूप इझी आहे, म्हणजे खाली चालत जायचं आहे, उतार आहे. पण मला येताना लोक पाहते, येताना खूप थकवा येतोय, लोक दमतात, कारण की येताना चढ आहे पूर्ण आणि पूर्ण मातीचा रस्ता आहे, पूर्ण माती आहे इथे, त्याच्यामुळे माती उडतीये सुद्धा खूप. पण खाली वरून लेक खूप वेगळा दिसतो. खाली जाऊन जवळून लेक पाहता येईल आणि लोक पाण्यामध्ये जाऊन पण आलेले आहेत, जे दिसत आहेत इथं ना. या एरियामध्ये सगळेजण पोहायला पण जात आहेत पाण्यामध्ये. खरं तर आम्हाला माहिती नव्हतं की आपण क्रेटर लेकमध्ये खाली उतरून आपण पाण्यामध्ये सुद्धा जाऊ शकतो, नाहीतर आम्ही तसे कपडे पण सोबत ठेवले असते. तर इथे जो समोर डाव्या साईडला एक खडक आहे, त्या खडकावरून सगळे खाली उड्या मारतायत आणि माझी तर खूप इच्छा झाली होती उडी मारायची, पण मी नाही उडी मारू शकले, कारण की तसे कपडे आणले नव्हते मी. सागर मात्र या खडकावरून उडी मारायला गेलेला आहे आणि एवढं सोपं नाही आहे खरं तर इथून उडी मारणं, पण थ्रिलिंग अनुभव आहे हा. सागर वेट. वाव चिकू, भारीच एकदम. सागरने जंप केली आहे आणि पाणी खरं तर खूप थंड पाणी आहे आणि एवढं सोपं नाही आहे जंप करायला, कारण की समोर एवढं मोठं पाणी दिसतं, त्याच्यामुळे थोडी भीती सुद्धा वाटते. पण सागरने तर एक नंबर जंप केली आहे. केअरफुल केअरफुल. हात देऊ सागर. कशी होती पण जंप? Where's mommy? जातो का परत? Let's go. सागर कशी होती जंप? तू लगेच जंप केली, थांबला पण नाहीस. 3:15 वाजलेत आत्ता आणि आम्ही रिटर्न चाललोय. खूप गर्दी आहे आता क्रेटर लेकला आणि पाण्यामध्ये गेलो आम्ही. सागरने तिथून जंप पण केली, जो मागे मोठा उंच खडक होता तिथे जंप पण केली आणि खूप लोक जंप करत होते. मला पण खरं तर जंप करायची होती, पण मी ड्रेस असा घातला त्याच्यामुळे नाही करता आली. पण मी पाण्यामध्ये गेले, डुबकी मारली मस्त.
तर चला आता आपण निघणार आहे इथून. आता इथून एखादा पॉईंट असेल आधीमध्ये तर तो बघणार, नाहीतर मग सरळ हॉटेलवर. सारांश दमलं का बाळ? 4 वाजलेत संध्याकाळचे आणि आम्ही हाईक करून वरती आलो. खरं तर खूप जास्त अवघड नाही आहे हाईक. जर रेग्युलर जर वॉक करत असेल किंवा हायकिंग करत असेल तर खूप इझी आहे, जास्त अवघड नाही आहे आणि पण जाऊ शकतो. जायला पाहिजे. इथे आल्यानंतर क्रेटर लेक खाली जाऊन पाहायला पाहिजे. खूप छान अनुभव आहे, खूप छान. आणि आम्ही खूप छान वेळ घालवला आणि स्विमिंग केलं, छान पाण्यामध्ये उतरलो आणि खूप छान वेळ घालवला. खूप मजा आली हा लेक पाहायला. तर आता बघायचं इथून निघताना जाताना जे जे पॉईंट्स दिसतील तिथे थांबायचं, मग ते पॉईंट्स पाहून मग घरी निघायचं आहे हॉटेलवर. तर आजचा दिवस आम्ही इथेच असणार आहे आणि मग उद्या इथून परतीचा प्रवास सुरू करणार, कारण की घरी पोहोचण्यासाठी साधारण 7 ते 8 तास तरी ड्राईव्ह करावं लागणार आहे. चलो. क्रेटर लेक सध्या अर्धाच सुरू आहे, म्हणजे पूर्ण वर्तुळाकार आहे, पण आपण फक्त अर्धाच भाग पाहू शकतो. पण अर्धा भाग सुद्धा खूप मोठा आहे आणि प्रत्येक स्पॉटवरती ठिकठिकाणी छोट्या छोट्या हाईक्स सुद्धा आहेत. आपण तर सगळ्या हाईक्स किंवा सगळे ट्रेल्स करून प्रत्येक ठिकाणी व्ह्यू पाहू शकत नाही. एवढे खूप छान छान ठिकाणं आहेत हे व्ह्यू पाहण्यासाठी. तसं पाहायला गेलं तर आता ऊन सुद्धा खूप आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी हाईक करून जाणं आणि व्ह्यू पाहणं तसं शक्य नाही आहे प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर. पण जेवढे काही व्ह्यू दिसत आहेत ना ते सुद्धा कमालीचे सुंदर आहेत आणि खूप छान वाटलं आम्हाला हे सगळे व्ह्यू पाहून. आता अजून एका ठिकाणी थांबलेलो आहे आणि समोर दिसतंय ना तर तो ट्रेल जातोय वरती, डोंगरावरती जाऊन मग क्रेटर लेकचा व्ह्यू पाहायचा. आम्ही मात्र इथे जवळच समोर गेलो आणि हा व्ह्यू दिसतोय आणि किती जरी नाही म्हणलं तरी व्ह्यू पाहायची इच्छा खूप होते, कारण की इतका सुंदर व्ह्यू दिसतो लेकचा. त्यामुळे आम्ही थांबून पाहतोय व्ह्यू जसं जमेल तसं. ह्या लेकला खरं तर पूर्ण राऊंड आपण मारू शकतो, पूर्ण ह्या लेकला सर्कल करून व्ह्यू पाहू शकतो. पण अर्धा रस्ता जो आहे तो बंद आहे आणि त्याच्यामुळे आपण अर्ध्या साईडनेच व्ह्यू बघितला आणि प्रत्येक साईडने व्ह्यू वेगळा दिसतो. तर इथे जे आहे ना हे रिम विलेज आहे आणि पाठीमागे गिफ्ट सेंटर आहे. मग इथे गिफ्ट्स वगैरे काय इथले घेऊ शकतो. तर हे जे गाव आहे हे पण खूप छान आहे. मग हे गाव थोडंसं फिरून मग तसंच एक्झिट करणार आहे. गर्दी आहे आज आणि जसं सांगितलं मी आधी हा लेक बंद होणार आहे सप्टेंबर, आय थिंक 15 सप्टेंबर नंतर पूर्ण बंद करणार आहे हा लेक. त्याच्यामुळे खूप लोक आलेत या विकेंडला आणि लॉंग विकेंड पण आहे हा इथे. ऐकलं होतं ह्या लेकबद्दल, तर हा लेक तसाच आहे, म्हणजे इतका सुंदर आहे, इतकं क्रिस्टल क्लिअर असं क्रिस्टल क्लिअर निळं पाणी आहे, निळं शार पाणी आहे. आणि ह्या लेकमध्ये हा जो लेक आहे हा वॉल्कॅनोच्या इरप्शन नंतरनं तयार झालेला आहे, नैसर्गिक आहे पूर्ण. आणि त्याचं पाणी जे आहे ते पाण्यामध्ये त्याच्या पाण्यामध्ये स्नोचं पाणी आणि जे पावसाचं पाणी पडतं ते तेवढंच पाणी आहे. त्याच्यामध्ये कुठून बाहेरून पाणी येत नाही आणि या लेकमधून पाणी बाहेरसुद्धा जात नाही. तर अशा पद्धतीने ह्या लेकमध्ये पाणी साठलेलंच राहतं आणि कसला वास येत नाही, काही नाही. खूप स्वच्छ पाणी वाटलं, म्हणजे दुर्गंधी पाण्याची येत नाही आहे. खूप छान वाटतो लेक पाहायला, निळंशार पाणी याच्यामुळे. आणि त्यांनी खूप असं काळजी घेतली आहे की हे पाणी प्रदूषित होणार नाही. त्याच्यामुळे बोट टूर जरी असल्या तरी बोट टूर त्यांच्याच आहेत त्यांनी दिलेल्या. आणि त्या बोट टूर पण मला वाटतं अशा पद्धतीने डिझाईन केल्यात की ज्याने काही प्रदूषण होणार नाही आणि हा लेक खराब होणार नाही. आणि खूपच छान, म्हणजे क्रिस्टल क्लिअर पाणी आहे आणि मोठाच्या मोठा लेक आहे. प्रत्येक साईडने वेगळा व्ह्यू दिसतो आणि थक्क करणारा व्ह्यू दिसतो. म्हणजे एवढा मोठा लेक पहिल्यांदाच पाहिला. म्हणजे अमेरिकेमधला हा सगळ्यात मोठा लेक आहे आणि ह्या जगामध्ये पण ह्या मोठ्या लेकपैकी एक असा ओळखला जातो क्रेटर लेक. आणि याचं नॅशनल पार्क आहे स्वतःचं. हे पूर्ण जे नॅशनल पार्क आहे हे क्रेटर लेक नॅशनल पार्क असं म्हणून ओळखलं जातं. खूप मोठं नॅशनल पार्क आहे आणि लेकसुद्धा खूप मोठा आहे आणि खूप खोलसुद्धा आहे. म्हणजे जवळजवळ 2000 फूट खोल आहे हा लेक. त्याच्यामुळे खोलीसुद्धा जास्त आहे आणि ज्या ठिकाणी आपण खाली जातो आणि छान वेळ घालवतो ती जागा सेफ आहे एकदम. मग तिथे लोक त्या क्लिफवरनं जंप करतात, त्या रॉकवरून जंप करतात आणि लहान मुलंसुद्धा पाण्यामध्ये खेळतात. पाणी थंड आहे, सुरुवातीला थंड वाटतं पण नंतर मात्र काहीच थंड वाटत नाही आणि छान म्हणजे एन्जॉय करू शकतो. तर अशा पद्धतीने हा लेक पाहिला. खूप सुंदर लेक आहे, खूप सुंदर लेक आहे. मला जेवढं जमेल तेवढं मी शूट केलं आहे आणि मला खात्री आहे की तुम्हालासुद्धा हा लेक आवडेल. आत्ताचा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते आहे. लवकरच भेटूयात या ब्लॉगच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. तर आता क्रेटर लेक पाहून निघालेलो आहे आम्ही आणि ओरिगॉन राज्यामध्ये आज संध्याकाळी थांबणार आहे आणि मग उद्या सकाळी
वॉशिंग्टन राज्यामध्ये जाण्याचा प्रवास आम्ही सुरू करू आणि आता डायरेक्ट घरीच जाऊ, कारण परतीचा प्रवास सुद्धा साधारण 6 ते 7 तासांचा असणार आहे. तर ओरिगॉन ट्रिपची ही सिरीज मी इथेच थांबवतीये आणि तुम्हाला कसे वाटले सगळे व्लॉग्स मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल व्लॉगमध्ये.